नमस्कार मित्रांनो, यज्जी मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत, तुमच्या देवघरात या रंगाचे कापड अंथरावे, लक्ष्मी प्रसन्न होईल, घरात भरभराट येईल। मित्रांनो, आपण आपल्या घरात सकाळ संध्याकाळ देवाची पूजा अर्चना करत असतो। आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटेसे का होईना देवघर असतेच। त्यामध्ये 2-4 देवांच्या मूर्ती किंवा फोटो असतात। त्या देवांसाठी आपण देवघरात कापड अंथरत असतो, पर देवांचे फोटो किंवा मूर्ती ठेवत असतो। परंतु इथेच भरपूर लोकांच्या चुका होत असतात। ते म्हणजे भरपूर लोक कोणत्याही रंगाचे कोणतेही कापड देवघरात अंथरत असतात। ही चूक भरपूर लोकांकडून होत असते। तर मित्रांनो, जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्ही या रंगाचे कापड देवघरात अंथरावे। तुम्हाला कसलीही कमी भासणार नाही, तुमची पूजा पूर्ततेला येते। मित्रांनो, तुम्ही जर देवघरात कापड टाकले नसेल किंवा असेल तर तुम्ही बघा की तुम्ही कोणत्या रंगाचे कापड टाकले आहे। कारण भरपूर लोक सफेद, हिरवे, पिवळे कोणत्याही रंगाचे कापड आणून टाकतात। परंतु मित्रांनो, देवांना प्रसन्न करायचे असेल तर आपण देवांना बसण्यासाठी फक्त लाल रंगाचे कापड आणि केसरी रंगाचे कापड अंथरावे। त्यावरच आपण आपल्या देवांची पूजा करावी आणि हे कापड सुती असले पाहिजे। तर मित्रांनो, या लाल किंवा केसरी रंगाचे सुती कापड आपण आणावे आणि आपल्या देवघरात अंथरावे। आपल्याकडे 2 कापड असले पाहिजेत, म्हणजे आज जे कापड अंथरले आहे ते उद्या धुवावे आणि दुसरे कापड टाकावे, म्हणजे रोज कापड धुवून वापरावे। मित्रांनो, तुम्हीही तुमच्या देवघरात याच रंगाचे कापड आणि हेच नियम वापरून पूजा अर्चना करावी, तुम्हाला जरूर लाभ होईल। मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।